मी माधुरी, वय 42 वर्ष. माझं आयुष्य एका मध्यमवर्गीय घरात गेलं. नवरा राजेश बँकेत मॅनेजर होता. 2 मुलं, मुलगा राज आणि मुलगी नेहा. राज मोठा, नेहा लहान. राजेश एक चांगला नवरा होता. आम्ही सुखी होतो. राज आणि नेहा दोघंही चांगली मुलं होती. आमचं घर आनंदानं भरलेलं होतं. राज जेव्हा 25 वर्षांचा झाला तेव्हा त्याची नोकरी लागली, एका मोठ्या कंपनीत, चांगला पगार. आम्हाला खूप अभिमान वाटला. नेहा कॉलेजमध्ये होती, ती देखील हुशार होती. राजेश आणि मी आता निवृत्त होण्याच्या विचारात होतो की आमची बचत चांगली होती, मुलं स्थिर होती. आम्हाला वाटायचं आता आमचं आयुष्य शांततेत जाईल. पण एके दिवशी माझ्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट घडली. सकाळची गोष्ट आहे. मी किचनमध्ये नाश्ता बनवत होते. राज बाहेर आला. त्याचा चेहरा गंभीर होता. आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी विचारलं, हो बेटा, बोल ना. राज माझ्यासमोर उभा राहिला. आई, आज रात्री तुला आणि बाबांना तुमच्या बेडरूममध्ये राहावं लागेल. मी हसले. बेटा, आम्ही तिथेच तर राहतो. राज म्हणाला, नाही आई, मी म्हणतो की तुम्हाला बेडरूममधून बाहेर येता येणार नाही. मला काही समजलं नाही. काय म्हणतोयस तू? राज शांतपणे म्हणाला, आई, आज रात्री 8 वाजता तू आणि बाबा तुमच्या बेडरूममध्ये जा. मग दार बंद करा आणि सकाळपर्यंत बाहेर येऊ नका. मला धक्का बसला. पण का बेटा? आई, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, हे खूप महत्त्वाचं आहे. पण राज, नेमकं काय चाललंय? राज म्हणाला, आई, मी तुला सगळं सांगू शकत नाही, पण प्लीज माझं ऐक. मी घाबरले. राज, तू आता मला घाबरवतोयस. राजने माझा हात धरला. आई, घाबरू नकोस, फक्त माझं ऐक. आज रात्री तुम्ही बेडरूममध्ये राहा. कुणीही बाहेर येऊ नका. कुणी दार ठोठावलं तरी उघडू नका. पण राज, आई प्लीज. राजने याआधी असं कधी बोललं नव्हतं. मी गोंधळले. ठीक आहे बेटा, पण तू सांग काय झालंय? राज म्हणाला, आई, आज रात्री नंतर मी सगळं सांगतो. प्लीज आज रात्री फक्त बेडरूममध्ये राहा. तो गेला. मी तशीच उभी राहिले. काय चाललंय हे? मी राजेशला सगळं सांगितलं. तोही आश्चर्यचकित झाला. माधुरी, राज वेडा झालाय का? मी म्हणाले, मला माहीत नाही, पण तो खूप गंभीर दिसत होता. राजेश म्हणाला, चल मी त्याला विचारतो. आम्ही राजकडे गेलो. तो त्याच्या खोलीत होता, काहीतरी लिहित होता. राज, हे काय चाललंय? राजेशने विचारलं. राज माझ्याकडे बघून म्हणाला, बाबा, आईला मी सांगितलं. आज रात्री तुम्ही दोघं बेडरूममध्ये राहा. कुणीही बाहेर येऊ नका. राजेश म्हणाला, पण का? कारण तरी सांग. राज म्हणाला, बाबा, मी सांगू शकत नाही, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हे खूप महत्त्वाचं आहे. राजेश आणि मी एकमेकांकडे बघितलं. आम्हाला काहीच कळत नव्हतं. संध्याकाळी 6 वाजले. नेहा कॉलेजमधून आली. तिला राजने बोलवलं. नेहा, आज रात्री तू माझ्या खोलीत राहशील. बाहेर बाजूने येऊ नकोस. नेहाही आश्चर्यचकित झाली. भैया, काय झालंय? नेहा, प्लीज माझं ऐक. नेहाने माझ्याकडे बघितलं. मी खांदे उडवले. मलाही काही कळत नव्हतं. रात्रीचे 7 वाजले. राज बाहेर आला. तो खूप गंभीर होता. आई, बाबा, तयार व्हा. 8 वाजता तुम्ही बेडरूममध्ये जा. मी विचारलं, राज, तू तरी सांग काय होणार आहे? राज माझ्याकडे बघतच म्हणाला, आई, आज रात्री आपल्या घरात काहीतरी घडणार आहे. माझं रक्त गारं पडलं. काय? कोण येणार आहे? आई, मी सांगू शकत नाही, पण ते धोकादायक आहे. तुम्ही बेडरूममध्ये सुरक्षित राहाल. राजेश म्हणाला, राज, तू आम्हाला घाबरवतोयस. काय चाललंय? राज म्हणाला, बाबा, मी पोलिसांना बोलवलंय. ते रात्री 10 वाजता येतील. तोपर्यंत तुम्ही बेडरूममध्ये सुरक्षित राहा. मी घाबरले. राज, कोण येणार आहे? राज शांत होता. मग त्याने हळूच म्हटलं, आई, आपल्या घरात एक चोर घुसणार आहे. मला धक्का बसला. काय? राज म्हणाला, हो आई, मला माहीत आहे की आज रात्री आपल्या घरात चोरी होणार आहे. राजेश म्हणाला, तुला कसं माहीत? राज म्हणाला, बाबा, मी सांगतो, पण आधी तुम्ही बेडरूममध्ये जा. रात्रीचे 7:30 वाजले. राजने आम्हाला बेडरूममध्ये पाठवलं. आई, बाबा, दार बंद करा. लॉक करा. कोणीही ठोठावलं तरी उघडू नका. मी म्हणाले, पण राज, तुझं काय? आई, मी ठीक आहे. मी नेहाबरोबर माझ्या खोलीत राहीन. आम्ही दार लॉक करू. आम्ही बेडरूममध्ये गेलो. दार बंद केलं, लॉक केलं. राजेश म्हणाला, माधुरी, हे सगळं काय आहे? मी म्हणाले, मला माहीत नाही, पण राज खोटं बोलत नसणार हे मात्र नक्की. आम्ही शांत बसलो.
घड्याळ टिकटिक करत होतं. रात्रीचे 8 वाजले. आम्हाला काहीच आवाज येत नव्हता. घर शांत होतं. 8:30 वाजले. अचानक आम्हाला एक आवाज आला. खिडकीतून कोणीतरी आत येण्याचा आवाज. मी राजेशला घाबरून म्हणाले, ऐकलंस? राजेश म्हणाला, हो, कोणीतरी आहे. आम्ही शांत बसलो. आमचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मग आम्हाला आवाज आला, कोणीतरी बैठकीत फिरत होतं, सामान हलवत होतं. मी रडू लागले, राजेश, कोण आहे? राजेश म्हणाला, शांत रहा, राजने सांगितलं की दार उघडू नका. पण मग आम्हाला आणखी एक आवाज आला. आमच्या बेडरूमच्या दारावर कोणीतरी ठोठावत होतं. आई बाबा, दार उघडा. हा राजचा आवाज होता. मी दार उघडायला गेले, पण राजेशने माझा हात पकडला. थांब, राजने सांगितलं की कोणीही ठोठावलं की उघडू नकोस. पण तो राज आहे, तुला खात्री आहे? मी थबरलो. खरंच हा राजचा आवाज होता का? आवाज पुन्हा आला, आई, दार उघडा, मला मदत हवीये. मला रडू आलं. माझा मुलगा मदत मागतोय आणि मी काहीच करू शकत नाहीये. पण राजेशने मला पकडलं. माधुरी, राजने सांगितलं होता, आपण दार उघडणार नाही. आवाज थांबला. मग आम्हाला पुन्हा बैठकीत आवाज आला. कोणीतरी सामान घेऊन जात होतं. 10 मिनिटं गेली, 15 मिनिटं गेली. मग अचानक खूप आवाज आला. कोणीतरी ओरडत होतं. भांडणाचे आवाज येत होते. मी घाबरले. राजेश, राजला काही झालं तर नसेल ना? राजेश म्हणाला, माधुरी, शांत रहा. मग आम्हाला पोलिसांच्या सायरनचा आवाज आला. 10 मिनिटांनी सगळं शांत झालं. मग आमच्या बेडरूमच्या दारावर ठोठावलं गेलं, आई, बाबा, बाहेर या, सगळं ठीक झालं. हा खरोखरच राजचा आवाज होता. आम्ही दार उघडलं. राज बाहेर उभा होता. पोलीस तिथे होते. एका माणसाला हातकड्या घातल्या होत्या. मी राजला म्हणाले, राज, काय झालं? राज म्हणाला, आई, ये, बस, मी सगळं सांगतो. आम्ही बैठकीत बसलो. पोलीस त्या माणसाला घेऊन गेले. राज म्हणाला, आई, बाबा, आज सकाळी मला एक संदेश आला. कोणाकडून? एका अनोळखी नंबरवरून. त्यात लिहिलं होतं, आज रात्री तुझ्या घरात चोरी होणार आहे. राजेश म्हणाला, काय? राज म्हणाला, मी आधी विचार केला की हा खोटा संदेश असेल, पण मग मला आणखी एक संदेश आला. त्यात चोराचा फोटो होता आणि लिहिलं होतं, हा माणूस तुझ्या घरात घुसणार आहे. मी विचारलं, मग तू पोलिसांना का बोलावलं नाहीस? राज म्हणाला, आई, मी बोलवलं, पण त्यांनी म्हटलं की फक्त संदेशाच्या आधारावर काहीही करता येत नाही, चोर पकडायला हवा. राजेश म्हणाला, मग? राज म्हणाला, म्हणून मी योजना आखली. मी तुम्हाला बेडरूममध्ये सुरक्षित ठेवलं, नेहाला माझ्या खोलीत ठेवलं. मी पोलिसांना 10 वाजता बोलवलं. चोर येईपर्यंत मी थांबलो. मला काहीच समजत नव्हतं. पण राज, हे इतकं धोकादायक होतं. तुला काही झालं असतं तर? राज म्हणाला, आई, मी काळजी घेतली. मी दार लॉक केलं होतं. चोर फक्त बैठकीत होता. तो माझ्याजवळ येऊ शकला नाही. राजेश म्हणाला, पण मग आम्हाला दारावर आवाज कसा आला? राज गोंधळला. कोणता आवाज? मी म्हणाले, राज, तुझ्या आवाजात कोणीतरी दार ठोठावत होतं. म्हणत होतं, आई, दार उघडा. राज घाबरला. काय? पण आई, मी दार ठोठावलं नाही. मी माझ्या खोलीत होतो. आम्ही सगळे शांत झालो. मग राजेश म्हणाला, मग कोण होतं? राज म्हणाला, थांबा, मी पोलिसांना विचारतो. तो बाहेर गेला. 5 मिनिटांनी परतला. आई, बाबा, पोलिसांनी सांगितलं की चोर एकटा नव्हता. माझं रक्त गारं पडलं. म्हणजे? राज म्हणाला, 2 चोर होते. एक बैठकीत होता, दुसरा बेडरूमच्या बाहेर होता. तो तुमचा आवाज ऐकत होता, मग माझ्या आवाजाची नक्कल करत होता. मला धक्का बसला. काय? राज म्हणाला, हो आई, तो तुम्हाला दार उघडायला लावत होता. तुम्ही दार उघडलं असतं तर? राज शांत झाला. आम्हाला समजलं काय होऊ शकलं असतं. मी रडू लागले. राजेशने मला मिठीत घेतलं. राज म्हणाला, आई, घाबरू नकोस, आता सगळं ठीक झालंय. दोन्ही चोर पकडले गेलेत. मी म्हणाले, पण राज, तुला संदेश कोणी पाठवला? राज म्हणाला, आई, हेच मला कळत नाही. दुसऱ्या दिवशी आम्हाला पोलीस स्टेशनला बोलावलं. आम्ही गेलो. पोलीस इन्स्पेक्टर आम्हाला भेटले. राज, तुला संदेश कोणी पाठवला ते आम्हाला कळलं आहे. राजने विचारलं, कोणी? इन्स्पेक्टर म्हणाला, तुझा एक जुना मित्र, अर्जुन. राज आश्चर्यचकित झाला. अर्जुन? पण तो कुठे आहे? त्याचा 3 वर्षांपासून संपर्क नाही. इन्स्पेक्टर म्हणाला, राज, अर्जुन तुरुंगात आहे. काय? इन्स्पेक्टर म्हणाला, 3 वर्षांपूर्वी अर्जुनला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली गेली होती. तो तुरुंगात आहे. तिथे त्याची भेट झाली या 2 चोरांशी. त्यांनी योजना आखली होती तुझ्या घरी चोरी करायची. राज म्हणाला, पण मग अर्जुनने मला का सांगितलं? इन्स्पेक्टर म्हणाला, राज, अर्जुनने आमच्याशी बोलताना सांगितलं की त्याला तुझी आणि तुझ्या घरची काळजी होती. तो त्या 2 चोरांना थांबवू शकला नाही, म्हणून त्याने तुला चेतावणी दिली. राज शांत होता. इन्स्पेक्टर पुढे म्हणाला, राज, अर्जुन तुला भेटू इच्छितो. राज म्हणाला, ठीक आहे. आम्ही तुरुंगात गेलो. अर्जुन बाहेर आला. तो खूप कमकुवत दिसत होता. राजला बघताच तो रडू लागला. राज, मला माफ कर.
राज म्हणाला, अर्जुन, तू तर माझा मित्र आहेस, तू का तुरुंगात आहेस? अर्जुन म्हणाला, राज, मी चूक केली, मी वाईट संगतीत पडलो, चोरी केली, पकडला गेलो. राजने त्याचा हात धरला. अर्जुन, काय झालं ते झालं, पण तू माझं घर वाचवलंस, धन्यवाद. अर्जुन म्हणाला, राज, त्या 2 चोरांनी तुझ्या घरात चोरीची योजना आखली होती, मी ऐकलं. मी त्यांना थांबवू शकलो नाही, पण मी तुला चेतावणी देऊ शकलो. राज म्हणाला, तू माझ्या आईबाबांचा जीव वाचवलास. अर्जुन रडत म्हणाला, राज, काकू आणि काका कसे आहेत? मी पुढे गेले. अर्जुन, आम्ही ठीक आहोत, तुझ्यामुळे. अर्जुन माझ्या पाया पडला. काकू, मला माफ करा. मी त्याला उभं केलं. अर्जुन, तू चूक केलीस, पण तू सुधारू शकतोस. अर्जुन म्हणाला, काकू, मला आणखी 2 वर्ष इथे राहायचं आहे, मग मी बाहेर येईन, मग मी चांगला व्यक्ती होईन. राज म्हणाला, अर्जुन, मी तुझी वाट बघेन, तू बाहेर आलास की मी तुला नोकरी शोधायला मदत करेन. अर्जुन रडत हसला. खरंच राज? हो मित्रा, तू माझा मित्र आहेस. आम्ही तुरुंगातून बाहेर आलो, घरी परतलो. राजेश म्हणाला, माधुरी, काल रात्री काय काय होऊ शकलं असतं? मी म्हणाले, मला माहीत आहे, पण राजने आपल्याला वाचवलं. राज म्हणाला, आई, मी फक्त अर्जुनचं म्हणणं ऐकलं, तो एक खरा मित्र आहे. पण त्या रात्री मला झोप लागत नव्हती, मी विचार करत होते, खरंच राजने आम्हाला बेडरूममध्ये का बंद केलं? त्याला संपूर्ण योजना माहीत होती का? दुसऱ्या दिवशी मी राजला विचारलं, राज, तुला सगळं कसं माहीत होतं? राज म्हणाला, आई, मला फक्त संदेश आला होता. पण तू इतक्या व्यवस्थित सगळं नियोजन केलंस? राज शांत झाला. मग त्याने म्हटलं, आई, मला सांगायचं आहे. मी ऐकत राहिले. राज म्हणाला, आई, खरं सांगायचं तर मला चोरांबद्दल आधीपासून माहीत होतं. मला धक्का बसला. काय? राज म्हणाला, 1 महिन्यापूर्वी अर्जुनने मला संदेश पाठवला होता. त्याने सांगितलं होतं की काही लोक आपल्या घराबद्दल विचारपूस करत आहेत. मग तू आधी का सांगितलं नाही? राज म्हणाला, आई, मला पोलिसांना पुरावा हवा होता. फक्त संदेशाच्या आधारावर काहीही होत नव्हतं, म्हणून मी वाट बघत होतो. मला समजू लागलं. राज पुढे म्हणाला, आई, जेव्हा अर्जुनने मला चोरीची तारीख सांगितली तेव्हा मी योजना आखली. मी तुम्हाला सुरक्षित ठेवलं, पोलिसांना बोलावलं आणि चोरांना पकडलं. मी म्हणाले, पण राज, हे खूप धोकादायक होतं. राज म्हणाला, मला माहीत आहे आई, पण मला तुमची काळजी होती. मी तुम्हाला काहीही होऊ देऊ शकत नव्हतो. मी राजला मिठीत घेतलं. तू खूप धाडसी आहेस. पण राज म्हणाला, आई, एक गोष्ट मी तुला सांगितली नाही. आई, चोरांना आपल्या घराबद्दल सगळं माहीत होतं. घराची रचना, आपली सवय, सगळं. ते कसं शक्य आहे? राज शांत झाला. आई, कोणीतरी आपल्या घरातलं त्यांना माहिती देत होतं. माझं रक्त गार पडलं. कोण? राज म्हणाला, आई, पोलिसांच्या तपासात कळलं की आपल्या घरात काम करणारी मोलकरीण, ती त्यांना माहिती देत होती. मला विश्वास बसला नाही. सुनीता? हो आई, ती गेल्या 5 वर्षांपासून आपल्याकडे काम करते आणि ती चोरांना सगळी माहिती देत होती. मला धक्का बसला. सुनीता आमच्या घरात काम करायची. आम्ही तिच्यावर विश्वास ठेवला होता. राज म्हणाला, आई, पोलिसांनी तिलाही अटक केलीये. मी शांत बसले. इतकी वर्ष आम्ही तिच्यावर विश्वास ठेवला. आणि ती? राजेश म्हणाला, माधुरी, लोकांवर विश्वास ठेवणं कठीण झालंय. राज म्हणाला, बाबा, सगळे वाईट नाहीत. अर्जुन बघा, तो तुरुंगात आहे, पण त्याने आपलं रक्षण केलं. मी होकार दिला. खरंच, अर्जुन चांगला आहे. 1 महिना गेला. सगळं पूर्ववत झालं. पण मला सतत वाटायचं, त्या रात्री काय होऊ शकलं असतं. मी राजेशला म्हटलं, राज खरोखरच धाडसी आहे. राजेश म्हणाला, हो, त्याने आपला जीव वाचवला. पण एके दिवशी राज माझ्याकडे आला. त्याचा चेहरा गंभीर होता. आई, मला तुला खरं सत्य सांगायचंय. माझं मन अस्वस्थ झालं. कोणतं सत्य? राज खोल श्वास घेत म्हणाला, आई, त्या रात्री मी तुला बेडरूममध्ये बंद केलं ते फक्त चोरांमुळे नव्हतं. मला काही समजलं नाही. मग? राज म्हणाला, आई, मला दुसरं काहीतरी माहीत होतं. काय? राज शांत होता. मग त्याने म्हटलं, आई, तुझं आरोग्य बिघडत होतं. मला धक्का बसला. काय म्हणतोस? राज म्हणाला, आई, गेल्या 3 महिन्यांपासून तू व्यवस्थित झोपत नाहीयेस. रात्री उठून फिरतेस, काहीतरी बडबडतेस. मी गोंधळले. राज, मला काही आठवत नाही. राज म्हणाला, मला माहीत आहे आई, तुला स्लीप वॉकिंग होतं. काय? राज म्हणाला, हो आई, मी डॉक्टरांना दाखवलं होतं. त्यांनी सांगितलं की तुला स्ट्रेसमुळे स्लीप वॉकिंग होतं. मला काही समजत नव्हतं. राज पुढे म्हणाला, आई, त्या रात्री तू बेडरूममधून बाहेर आलीस तर तू चोरांना भेटली असतीस. तुला काहीतरी झालं असतं. मला रडू आलं. राज, तू मला वाचवलंस.
राज म्हणाला, आई, मी तुला वाचवलं नाही, मी फक्त तुला सुरक्षित ठेवलं. आणि आता तू डॉक्टरांकडे जाशील, औषध घेशील, योग करशील. मी होकार दिला. राज म्हणाला, आई, तू इतर सगळ्यांची काळजी करतेस, पण स्वतःची नाही. आता तू स्वतःची काळजी घेशील. मी राजला मिठीत घेतलं. माझा मुलगा किती समजूतदार आहे. आज 2 वर्ष झाली. मी आता व्यवस्थित औषध घेते, योग करते. स्लीप वॉकिंग हळूहळू बंद झालं. राज आता लग्न करणार आहे. नेहाही नोकरी करते. आमचं घर आनंदाने भरलेलं आहे. आणि अर्जुन, तो गेल्या महिन्यात तुरुंगातून बाहेर आला. राजने त्याला नोकरी मिळवून दिली. तो आता सरळ मार्गावर आहे. आज जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला समजतं, राजने मला बेडरूममध्ये बंद केलं, पण त्याने मला जगायला शिकवलं. त्याने मला दाखवलं की स्वतःची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे. त्याने मला वाचवलं, चोरांपासून नाही तर माझ्या स्वतःच्या दुर्लक्षापासून. धन्यवाद राज, तू खरा मुलगा आहेस. तू मला जगायला शिकवलंस. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्ही ही कथा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून बघत आहात तेही सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.